चला अभि दादा आपण स्वागत सन्मान या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. येस अभि दादा. चला चला सर्व खेळाडू या ठिकाणी यायचे प्लीज. दोन्ही टीम्स चला चला दोन्ही टीमचे कॅप्टन रॉडनी आणि ऑस्डन चला दोन्ही सगळ्याला विनंती करतो आपण लगेच या प्लीज 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 थोडंसं क्विक फास्ट. चला अभि दादा आपण वरती यायचं. अभि दादा चला मी विनंती करतोय. मी विनंती करतोय. चला मी विनंती करतो अभिदा आपल्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करणार आहोत. दालासोबरा परिसरात एक दमदार उद्योगपती म्हणून आपण नेहमी त्यांना बघतायत नवीन भाई दुबे. आम्ही त्यांना विनंती करतो या भाई आपण आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक खरोखर दानशूर व्यक्ती महत्त्व आहेत. त्यांचे सुपुत्र जर पाहिले तर पहिल्या दिवसात येऊन गेले. मयंक यांना आपण पाहिलं गेलं आणि आजच्या दिवसात भाईंचं देखील आगमन झालेलं आहे. नवीन भाई दुबे यांना आपण जरूर बघतायत मुख्य व्यासपीठावरती त्याचा विशेष सन्मान केला जातो. प्रत्येकाने या व्यक्तीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत कारण की आपल्या परिसरामध्ये देखील जर पाहिले गेले तर भरपूर कामे नवीन भाई यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे आणि त्यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खूप खूप धन्यवाद नवीन भाई आपण या ठिकाणी आलात. आपला महत्त्वाचा वेळ या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिला गेला त्याच करायचं आम्ही खूप खूप तुमचे आभारी आहोत. थँक्यू. चला त्यानंतर विशालजी नाईक आणि अशोकजी राऊत सरांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. विशालजी नाईक सर आणि अशोकजी राऊत सर येस आपण पुढे यायचं. आपला देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विशालजी नाईक आणि अशोकजी राऊत सर जे पंच आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. चला अशोकजी राऊत यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. आयोजन समितीला विनंती करीत आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. एकही चुकीचा निर्णय या स्पर्धेमध्ये आल्याने ॲक्युरेट निर्णय त्यांच्या माध्यमातून राहिलेला आहे. चला दोन्ही टीमला विनंती करतो आपण समोर यायचं आहे. अशोकजी राऊत सरांनी प्रत्येक आयोजन समितीने टाळ्या वाजवायच्या आहेत कारण की या स्पॉन्सरमुळे ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा सक्सेसफुल झाली. चला त्यानंतर विशालजी नाईक सरांना आम्ही इन्व्हाइट करतोय. आपण देखील यायचं आहे या ठिकाणी. आपल्या देखील विशेष सन्मान या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आणि हे देखील पंच जर पाहिलं तर सांगली सातारा रत्नागिरी मोठमोठ्या परिसरामध्ये जाऊन पंचाची भूमिका अदा करतायत आणि आपल्या परिसरातील एक नामांकित पंच म्हणून विशालजी नाईक सरांकडे पाहिले जाते.
चला सर्व टीम्स, राजा शिवछत्रपती, रॉडनी रॉडनी पाटील आपल्या टीमला घेऊन या ठिकाणी या प्लीज. येस सर, रेडी आहेत का? नवीन भाई आणि त्यांचे संपूर्ण जे साथी मित्र आहेत आपण देखील या प्लीज साहेब. आणि त्यांना विनंती करतो आपण प्रत्येकाने या ठिकाणी खाली जायचं आहे. नवीन भाई आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. आमदार जरूर पाहायला मिळत आहेत, स्नेहताई दुबे पंडित. आणि खरोखरच जेव्हापासून स्नेहताई दुबे पंडित आमदार झाल्यात तेव्हापासून वसई विरारला एक चांगली कलाटणी मिळालेली आहे. नवीनभाई दुबे पण यांना जरूर पाहतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व म्हणून आपण नालुसोपारा या परिसरातून नेहमीच त्यांना बघतायत. चला दोन्ही टीम्स, विकास 11 शेवटचा अंतिम कॉल असेल. प्लीज विकास 11 आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी या. याच चला जेटी सेलावची टीम सज्ज झाली आहे. चला आपण फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आहे. चला आयवा क्रिकेट ग्राउंडचे कोण सदस्य उपस्थित आहेत का? आयवा क्रिकेट ग्राउंडचे कोणी सदस्य उपस्थित आहेत का? प्लीज आमचा आवाज जर येत असेल तर आयवा क्रिकेट ग्राउंडचे कोण सदस्य असतील तर त्यांनी यायचं आहे. त्यांचा आम्ही विशेष सन्मान या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करतोय, कारण की एक भव्य दिव्य मैदान त्याच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेलं होतं आणि त्याच कारणाचं आम्ही त्यांचे आभारी आहोत. चला थँक्यू, आम्ही आभार व्यक्त करतोय आयवा क्रिकेट क्लब ग्राउंड यांचे. चला शेवटच्या मॅचचा आता मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. येस आयवन क्रिकेट क्लब ग्राउंडचे आम्ही आभार मानतोय. यस निक्सन गट्या या ठिकाणी आहेत आणि त्यांना मी विनंती करतो आपण यायचं आहे. निक्सन गट्या आपलं नाव घेतलं तर तुम्हीच या प्लीज, कृपया या प्लीज आपण यायचं आहे. निक्सन मुळ्या या ठिकाणी उपस्थित होत असताना निक्सन थोडंसं धावत द्या प्लीज. विजयजी यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. हे संपूर्ण आपण जर बघितलं ते कॅश प्राइज आहे. हे देणं गरजेची गोष्ट आहे. आपण एखाद्यासाठी जर
एवढी आपण मदत करतोय, पण आपण देखील आपल्या माध्यमातून थोडी मदत होणं गरजेचं आहे. या आपण इकडे पुढे यायचं आहे प्लीज. चला, जे कॅश प्राइज आहे ते देण्यात आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. चला, फायनल मॅचची ट्रॉफी घ्यायची आहे. चला, फायनलच्या मॅच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आपण. एक चषक आहे आणि 5 धावा व 3 गडी बाद केलेत. इरोस बुरकाव ठरलाय शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. यायचा लगेच इरोस बुरकावने. चला, सर्व पाहुणे आहेत. राजनजी नाईक, नवीन भाई दुबे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. शेवटच्या मॅचचा आपण जरूर बघतायत. चला, उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. एक शूज आहे व एक भव्य दिव्य चषक आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाज, 4 सामने 11 गडीबाद ज्याने केले आहेत आणि तो आहे या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. योगेश मुरलीखंडे आहेत या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. यायचा आहे लगेच योगेशने. जबरदस्त कामगिरी योगेशच्या माध्यमातून राहिली गेली. योगेश मुरलीखंडे ठरले त्या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. एक ट्रॉफी आहे आणि एक शूज या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. नवीन भाई यांना आपण ऑन स्क्रीन बघतायत. संपूर्ण नागवा बंधू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतील योगेश मुरलीखंड्या. योगेशसाठी प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. क्या बात आहे. टीमचे कॅप्टन आणि टीमच्या कॅप्टनने दर्शवले. जोनजी बंडा आणि सिमोनजी यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज हे किताब. या स्पर्धेतील उत्कृष्ट जर पाहिलं तर फलंदाज एक बॅट असेल, त्याचबरोबर एक चषक आणि ती बॅट स्पॉन्सर झालेले सन्माननीय पाहुणे सचिनजी बावकर यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सर झाले. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिले गेले तर संघ पाहायला मिळतोय ज्याने जबरदस्त कामगिरी केली. ऑस्डन मानकर आहेत या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. ऑस्डन साठी देखील टाळ्या वाजवायच्या आहेत. वसई कोलीवाडा आणि त्या कोलीवाडा परिसरातील सर्व खेळाडू आगरी कोळी बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा अगदी जर पाहिले गेले तर उत्कृष्ट फलंदाज हे किताब त्याने मिळवलेला आहे. चला, उपविजेता संघ ठरलेला आहे त्यांनी पुढे यायचं आहे. राजा शिव छत्रपती संघ प्लीज आपण पुढे यायचं आहे. प्रत्येकाने येऊन पहिले मेडल घ्यायचं आहे, त्यानंतर आपण ट्रॉफी आपण देणार आहोत. चला, मेडल्स रनरअपचे मेडल घेऊन यायचे प्लीज. रनरअप टीमचे मेडल या ठिकाणी घेऊन यायचे आहेत. चला रॉडनी या आपण. रॉडनी टीमचे कॅप्टन आहेत. चला, संपूर्ण 12 खेळाडू या प्रत्येकांचं आम्हाला नाव माहीत नाही, त्याच कारणाचं आम्ही या ठिकाणी नाव घेऊ शकत नाही. चला, आपण राजा शिव छत्रपती या संघाला पाहिलं. जबरदस्त कामगिरी राहिली गेली. रॉडनी पाटील, संदेशला आपण पाहिलं. ऑस्ट्रेलिया जॅक्सन, विनोद, रोशन, रेनॉल्ड, संदीप, एस्टर, राकेश आणि तनिष, मॅक्सन आणि जुलेश आणि रॉडनी पाटील हे टीमचे कॅप्टन होते. या संपूर्ण संघाला जर पाहिलं तर मेडल देण्यात येते. रनअप संघ ठरलेला आहे. संपूर्ण पाहुण्यांच्या शुभ हस्ते जर पाहिले गेले तर हे मेडल त्यांना जरूर देण्यात येते. डॉमिनिक पाक्या यांच्या शुभ हस्ते जर पाहिले तर हे संपूर्ण आता मेडल देण्यात येतील. चांगला खेळ राहिला गेला आणि जबरदस्त आपण बघतायत. जॅक्सन इवा आता मात्र पुढे येतील, मेडल स्वीकारतील.
त्यांच्या पाठोपाठ त्यांचा संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि 12th मॅनची देखील भूमिका तितकी महत्त्वाची आहे. त्यांनी देखील चांगला सपोर्ट या संपूर्ण स्पर्धेकरिता केला या संपूर्ण संघाला. चला ओनर आहेत का राजा शिवछत्रपती, अरविंदजी देवखाद्या, मनोजजी देवखाद्या, महेंद्रजी देवखाद्या आणि जगन बानकोल जर या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण यायचं आहे. या संघ मालकांसाठी देखील टाळ्या होणं गरजेचं आहे, कारण की यांच्याच माध्यमातून जर पाहिले गेले तर हे संघ आले, यांच्याच माध्यमातून हे संपूर्ण खेळाडू पुढे आले आणि अगदी जर पाहिले गेले तर रनअप संघ ठरलेला हा. चला रनरअप टीमने यायचं आहे पुढे. पुन्हा एकदा संपूर्ण मेडल घालून आपण या ठिकाणी यायचं आहे आणि जी रनरअप टीमची ट्रॉफी आहे ती मात्र या ठिकाणी. चला VKS11 आपण पुढे यायचं आहे, आपल्याला देखील आता मेडल देण्यात येतील. चला चला VKS11 आपण लगेच यायचं आहे. विकास 11 मी नाव घेतोय. जार्डोन आवलू, स्टीफन आवलू, रुपेश कोल्ला, विजय मनबाट, जयेश हाल्या, ऑजडन मानकर, आब्राम पाटील, लार्सन गमजा, ऑजडन लग्नासाठी, पॅसिफिक तुलो, संदीप पाळक्या, इरोज बुरकाव, दिलीप मानकर, नेविल इतूर. तर आपण मिल्टनच्या हस्ते हे 7 लार्सन गमजापर्यंत थांबा, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट. आब्राम तू थांब. नाखवा ह्यानंतर विजय पाक्या हे देतील नंतरची मेडल्स. धन्यवाद मिल्टन. जोरदार टाळ्या वाजवतात मेडल देत असताना. नंतरची मेडल्स देतील विजय पाक्या. मेडल देत असताना टाळ्या वाजवायच्या आहेत प्रेक्षकांनी, टीम्सनी आपल्या खेळाडूंचे मनोबल वाढवायचे आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अक्षित 11 या विकास 11 या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी राहिली गेली आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्याच्या नावावरती राहिलं तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला टीम रनरअप यायचं आहे. रॉडनी आपल्या समोर टीमला घेऊन या ठिकाणी यायचं आहे. राजा शिवछत्रपती ठरलाय या संपूर्ण स्पर्धेतील रनरअप संघ. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा हा संघ ठरला गेलाय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स राजा शिवछत्रपती. प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. ₹50,000 रोख रक्कम कॅश प्राइज यस चेकच्या स्वरूपात देण्यात येईल आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक ट्रॉफी आहे. परंतु ही ट्रॉफी अगदी जर पाहिले गेलं तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये ताहीत बनून राहील, कारण की एवढी आकर्षित ट्रॉफी या वसई परिसरामध्ये पहिल्यांदाच या नाखवा चषकामध्ये पाहायला मिळाली. त्याच कारणाचं नाखवा चषकासाठी प्रत्येकाने पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ राजा शिवछत्रपती. क्या बात आहे. चांगल्या घोषणा केल्या जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हा संघ खेळला गेला आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. चला आता मालिकावीर थांब रे राजा शिवछत्रपती. थांबा थांबा थांबा, सर्व संपल्यानंतर तुम्ही घ्या. आज तुम्ही थांबा, फटाके वाजवायला थांबा. थांबा. चला चला 2 मेडल्स राहिलेत तर लगेच यायचं आपण प्लीज. या या या. आज
फुल तयारीमध्ये होते आणि चांगला जल्लोष पाहायला मिळतोय. ओनर अंतोन गट्या राजा शिव छत्रपती संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकवलंय, परंतु त्यांचा आनंद जोनास बंडा यांच्या फार मोठा पाहायला मिळतोय. बाकी होती ती देत आहोत. चला 2 जी मेडल बाकी होती आपण देतोय आणि त्यानंतर मालिकावीरचा पुरस्कार देण्यासाठी प्रत्येक जण थांबलेला आहे, कारण की मालिकावीर कोणाला जाईल याचं लक्ष प्रत्येकावरती राहिलंय. नाखवा चषक आपण पाहिलं 2025 5वं पर्व. या 5व्या पर्वातील मालिकावीरचा किताब जातोय ज्याने जर पाहिलं तर जास्तीत जास्त विकेटाच्या नावावरती राहिल्या, 99 धावा ज्याच्या बॅटमध्ये राहिल्या. आजचा दिवस त्याच्यासाठी नाखुश राहिला, परंतु या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर ऑस्डन मानकर आहेत. ऑस्डन साठी पुन्हा एकदा टाळा वाजवायचे आहेत. आदित्य ज्वेलर्स कडून ट्रॉफी दिली जाईल एकच धाव ऑस्डन केली, साठी. परंतु गेल्या काही दिवसात जास्तीत जास्त धावा त्याने केल्यात. सायकल डॅनियलसन तातिगाव त्यांचे वडील डॉमिनिक तातिगाव यांच्यातर्फे दिली जाईल. चला सायकल आहे मॅन ऑफ द सिरीजची ऑस्डन मार्कर साठी. क्या बात आहे. ऑस्डन मानकर या संपूर्ण स्पर्धेतील अगदी जर पाहिलं गेलं तर मालिकावीरचा हकदार. प्रत्येकाने पुन्हा एकदा ऑस्डन साठी टाळ्या वाजवायच्या आहेत. हा जल्लोष आहे वसई कोलीवाडाचा. ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी याल त्या वेळेला असं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. अभिनंदन पुन्हा एकदा ऑस्डन मानकर. आणि आपण सायकल चालवत घेऊन जायचं मात्र आता घरचे देखील खुश होतील, ऑस्डन देखील खुश होतील आणि क्रिकेटमध्ये फिटनेस जोपासण्यासाठी ही सायकल मात्र या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला चला आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत. विजेता संघ ठरला गेलाय ज्याने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. चला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विकास 11 ने पटकावलेले आहे. यायचं संपूर्ण टीम आणि प्रथमतः टीमच्या ओनरला देखील विनंती करतोय आपण देखील यायचं आहे, कारण की आपल्यामुळे जर पाहिलं गेलं तर ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा यशस्वी झालेली आहे. चला चला लगेच संपूर्ण यायचं प्लीज. पहिला चेक दिला जाईल धनादेश. जर पाहिलं तर 1 लाख रुपये गेल्या वर्षात 75 ची होती, 70 ची होती. त्या पहिल्या देखील जर पाहिलं तर चांगली सुरुवात केली होती. 70 ची लाखावर गेली, पुढच्या वर्षी लाखाची अजून काही वाढ होईल. चला व्हॅलेंटाईन मिरची आमच्या त्या ठिकाणी सज्ज असतील. विकास 11 चे ऑनर किंवा कर्णधार त्यांनी पुढे यायचं आहे. स्टीफन काय सांगाल आजच्या मॅच बद्दल? रिसीव करा रिसीव करा चेक रिसीव करा रिसीव करा चेक रिसीव करा. नाखवा चषकची ट्रॉफी आणि चॅम्पियन 2025 चे 1 लाख रुपयाचा चेक नवीन दुबे यांच्या हस्ते दिला जात आहे विकास 11 संघाला. धन्यवाद नवीन दुबे साहेब. 2025 चा नाखवा चषक हा विकास 11 च्या डोक्यावर बांधला गेला आणि रोख पारितोषिक चेकच्या स्वरूपात 1 लाख रुपये, 1 लाखाचं पारितोषिक. वेल्डन विकास 11 VKS म्हणजेच विकास 11. विकास 11चं खूप 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 अभिनंदन. आणि एक चमचमाती ट्रॉफी नाखवा चषकची 2025 ची एक चमचमाती ट्रॉफी, एक दुर्मिळ एक विशिष्ट प्रकारची ट्रॉफी विकास 11 च्या संघाला दिली जात आहे. आणि फटाके आता तुम्ही वाजवू शकता. चला कॉंग्रॅच्युलेशन्स. पुन्हा एकदा ज्या संघ मालकांनी ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. नाखवा चषक 2025 आजचा शेवटचा दिवस. सर्व काही व्यवस्थित पार पडलं गेलं, प्रत्येकाची मेहनत राहिली गेली. आणि नवीनभाई दुबे त्याचबरोबर संपूर्ण आयोजन समिती, JTC लाईव्ह,
त्यानंतर जर पाहिले गेले तर DJ युवराज, आमचे अंपायर असतील, आमचे कॉमेंटेटर असतील, आम्ही प्रत्येकांचे आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेचा आज निरोप घेतोय. परंतु पुढच्या वर्षात पुन्हा एकदा नव्या जोमात, नव्या रंगात, नव्या ढंगात आपण बघणार आहात नागवा चषक 2026. परंतु आता मात्र तुर्तास आम्ही थांबतोय. थँक्यू. ऑर्जन मानकर आजचे मॅन ऑफ द सिरीज. ऑर्जन मानकर, 2 शब्द. हां 2 शब्द. काय वाटतं ऑर्जन? ऑर्जन वेल प्लेड, सामनावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज. ऑर्जन काल 98 वर तुम्ही होते, आज एकच फक्त धाव केली.